वळत पुढच्या बातमीकडे. शरद पवार आज पुन्हा बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये आहेत. पार्थ पवार आणि जय पवार आज पुन्हा त्यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक आहे. सेंट्रल बिल्डिंगमध्ये बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते. काल सुद्धा शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची एक बैठक झाली होती. त्यावेळी शरद पवार यांनी पार्थ आणि जय पवार यांना मार्गदर्शन केलं होतं. आज पुन्हा एकदा बैठक आहे. विद्या प्रतिष्ठानच्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये ही बैठक आहे. शरद पवार आज पुन्हा बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये आहेत. आजच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहावं लागेल. शरद पवार यांनी जय पवार आणि पार्थ पवार यांना मार्गदर्शन केलं होतं. आज पुन्हा एकदा पार्थ आणि जय पवार यांच्यासोबत शरद पवार यांची बैठक आहे. आजच्या बैठकीत नेमकं काय होतं, आज काही वेगळं मार्गदर्शन केलं जातं का हे पाहावं लागेल. पार्थ पवार आणि जय पवार आज पुन्हा महत्त्वाची बैठक आहे. अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडून. नवनाथ, आज पुन्हा एकदा बैठक आहे, नेमकी काय चर्चा होणार आहे? नक्कीच आज पुन्हा एकदा बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे सेंट्रल बिल्डिंग मध्ये बैठक सुरू झालेली आहे. खऱ्या अर्थाने पवार कुटुंबातील सर्व सदस्य जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेत आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने अजित पवार यांच्या निधनानंतर विश्वस्त म्हणून त्यांच्या कुटुंबातील म्हणजे चिरंजीव त्यांचे जय पवार किंवा पार्थ पवार यांना विश्वस्त म्हणून घेण्याची आज दाट शक्यता जी आहे ते या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. खऱ्या अर्थाने या बैठकीला शरद पवार असतील, जय पवार, पार्थ पवार, त्याचबरोबर अजित पवार यांचे छोटे बंधू श्रीनिवास पवार हे देखील दाखल आहेत. खऱ्या अर्थाने या बैठकीला रोहित पवार त्याचबरोबर राजेंद्र पवार हे देखील उपस्थित आहेत. आणि या बैठकीमध्ये नेमका आता जय पवार किंवा पार्थ पवार यांना विश्वस्तपदी नेमणूक करायची आणि त्याचबरोबर अजितदादा यांचं स्मारक नेमकं कुठं बनवायचं ह्या संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. नक्कीच नवनाथ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आज बारामतीमध्ये शरद पवार यांच्यासोबत पार्थ आणि जय पवार यांची एक महत्त्वाची बैठक आहे. विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी पार्थ किंवा जय पवार या दोघांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आणि त्याच संदर्भात बैठक असल्याची माहिती.